पालक खायला पौष्टिक आहे, पण खायला नेहमीच टाळाटाळ केली जाते. पण आज पालकची अशी भाजी बनवणार आहोत की जी बनवायला एकदम सोपी आहे आणि चवीला देखील सगळ्यांना आवडेल अशीच होते. भाजीसाठी एक जुडी पालक आणलेला आहे. तर आधी तो निवडून घेतलेला आहे. त्यातली जी काही पानं वगैरे आहेत खराब वगैरे ती काढलेली आहे. कोवळे कोवळे देठ घेतलेली आहे आणि ही कापण्याआधी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि पाणी निथळल्याच्या नंतर मग ही कापून घ्यायची आहे. असं कटरवर कापून घेऊ शकता, सुरीने कापून घेऊ शकता किंवा आपल्याला अजून काही कन्व्हिनियंट असेल त्याने अशी जेवढी बारीक कापता येईल तेवढी आपल्याला ही कापून घ्यायची आहे. भाजी आधी स्वच्छ धुवून घेतली म्हणजे काय होतं, कापायला देखील एकदम सोपं जातं. त्यात जो काही कचरा माती वगैरे असेल ती सहज पाण्यामध्ये वेगळी होते. तर इथे ही भाजी सगळी कापून झालेली आहे. इथे दिसायला एकदम जास्त भाजी दिसत आहे, पण शिजवल्याच्या नंतर ही एकदम कमी अशी होते. तर सगळी तयारी झालेली आहे. त्यानंतर इथं लोखंडाच्या कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी इथे टाकणार आहोत आपण पाव छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिऱ्याला फोडणी बसली का 1 चमचा लसूण घालायचा आहे. कापून घालू शकता किंवा ठेचून घालू शकता. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. जेवढं आपल्याला तिखट हवं असेल तेवढ्या मिरच्या इथे टाकायच्या आहेत. थोडीशी तिखट ही भाजी खायला छान लागते. लसणाचा कलर चेंज झाल्याच्या नंतर एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून घालायचा आहे. पालक देखील आपण एकदम बारीक कापलेला आहे. तर कांदा देखील इथे कापताना एकदम बारीक कापायचा आहे. त्यामुळे काय होतं, भाजीमध्ये असा तो मिळून राहतो. कांदा मोठा कापला तर कांदा एका साईडला जातो, भाजी एका साईडला जाते. त्यानंतर इथं कांदा परतत आल्याच्यानंतर 2 चिमूट इथे हिंग टाकलेलं आहे. पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. हे देखील यामध्ये मिक्स करून घेऊया. तर कांद्याचा इथं कलर चेंज झालेला आहे. एकदम मऊ असा कांदा झालेला दिसत आहे. आता त्यानंतर आपण जो कापून ठेवलेला पालक होता तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर सगळा पालक कढईमध्ये टाकल्याच्यानंतर कढई एकदम भरलेली दिसत आहे आणि त्यामुळे काय होतं, कधी कधी मिठाचा अंदाज आपला चुकला जातो. तर थोडीशी वाफ लागली, पालकची भाजी एकदम कमी झाली का मग मीठ टाकायचं. इथे पाहू शकता वाफेमुळे ही भाजी जी आहे ना एकदम कमी झालेली आहे. अशी एकदम मिक्स करून घ्यायची आहे. आता इथं पाहू शकता भाजी जी आहे ना एकदम थोडी अशी झालेली दिसत आहे. आता मीठ जर टाकलं ना आपल्याला परफेक्ट असा अंदाज येतो, त्यामुळे मीठ टाकायची घाई करायची नाही. मिक्स केल्याच्या नंतर इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही पालेभाजी आहे, फार वेळ शिजायला लागत नाही. 10 मिनटामध्ये एकदम मस्त अशी भाजी शिजली जाते. त्यातलं पाणी जे आहे ना सुटलेलं पाणी ते पूर्ण आटायला हवं, नाहीतर पानसट अशी लागते. आणि भाजी शिजत आल्याच्यानंतर 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. चव एकदम मस्त अशी येते. कधी टाकलं नसेल लिंबाचा रस तर एकदा लिंबाचा रस टाकून ही भाजी करून पहा. आणि त्यानंतर 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा. शेंगदाण्याचा कूट नसेल तर त्याऐवजी ओलं खोबरं किसून देखील घालू शकता किंवा बेसन पीठ आहे ते चांगलं खरपूस भाजायचं आहे आणि ते टाकायचं आहे. त्याने देखील भाजीची चव एकदम मस्त अशी येते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता पाहू शकता एकदम सुरुवातीला भाजी जी आहे ना कढई भरून आपल्याला दिसत होती आणि शिजल्याच्या नंतर एकदम थोडीशी झालेली आहे. तर भाजी एकदम 10 मिनटामध्ये आपली करून तयार होते. तर घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी केटीकेच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर चॅनलला हाईप देखील करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.